यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रमाई आवास योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकुल घोटाळा करण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। पुराव्यांसह त्यांनी महापालिकेच्या कोट्यावधींच्या रमाई घरकुल घोटाळ्याचा भांडाफोड केलाय। या घोटाळ्याची बिलं 31 मार्च पूर्वी काढण्यासाठी महापालिका आयुक्तांवर मंत्री अतुल सावे यांचा दबाव असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। 23 कोटी रुपयांच्या फाईलवर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून विभाग प्रमुखांवरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे। जे 31 मार्चच्या अगोदर ते बिल पास करणार आहे महानगरपालिका, आणि दुर्दैवाने हे मला सांगायचे आहे, सगळे पुरावे देऊन सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावेंच्या सांगण्यावरून कमिशनर साहेबांनी ते 23 कोटी रुपयाची फाईलवर साईन केलेली आहे। एका महिला अधिकारी जे आहे पिंगळे मॅडम म्हणून, जे या डिपार्टमेंटची इन्चार्ज आहे, तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे।